आणि या पाठच्या ट्रॉफ्या मला कमी का वाटतं ते. मी घरात यायचो तेव्हा हे सगळं टेबल बिबल भरलेला असायचा. आणि काय अरेंज आहे का आपला लव आहे. लव किती वर्षाचा आहे. माझी न ओळख केलीस. अरे बा. नमस्कार मंडळी, मी इथेन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथेन ठाकूर ब्लॉग्स युट्यूब चॅनलवरती आणि आजच्या एका ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर मंडळी आता आपण चालू जीवित मामाच्या तिलक सेरेमनीसाठी. आणि जीवित म्हात्रे स्पोर्ट्स पर्सन म्हणजे जो टेनिस क्रिकेट लवर असेल त्याला हा नाव नक्कीच माहिती असेल. कोण विचारेल त्याची ती मॅच रायगड वर्सेस ठाणे जी जीवित मामाने गाजवली होती. 11 की जरूरत और ये जाएगी स्टैंड में रायगढ़ की ठाणे, ठाणे की रायगढ़. आपला आज त्याच्या चाय पाण्यासाठी चाललोय. बघा व्हिडिओ पूर्ण. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि कसं काय होते आज सगळा आता चालू आहे. सगळ्यात पहिले वहिनींच्या घरी, सगळ्यात पहिले तिकडेच कार्यक्रम जो काय होईल ते. व्हिडिओवर नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आनंद घ्या व्हिडिओ. चला तर मग आता आलोय आपण मामाच्या घरी आणि आपली सगळी पाहुणी मंडळी आहेत ते आलेली आहेत. पण पाऊस काय झालंय आलाय, थांबाचं नाव नाही घेत आहे. या साईडला जीवित मामाची मम्मी, पप्पा आणि स्वतः जीवित मामा दिसतोय. मामाचे 2 भाऊ. आणि तुम्ही कोण मामाचा मामा, तुम्ही मामी. आणि हे 2 लाजले पुतणे. आणि तू कोण ताई. ह्या काकी. आणि ही मामी, ही माझी मामी, मामाची वहिनी. चालेल तर मग आता सगळी आपली तयारी आहे ती झालेली आहे. फक्त थांबलोय पाऊस जाण्यावर. बाकी आपली सगळी तयारी झालेली आहे. अरे तुम्ही दोघाही काय मॅचिंग केलीत. हा काय प्लॅन बी नाही काय. अनप्लॅन. चालेल मामा मग कसं वाटते आज तिलक सेरेमनी आहे आपली, चाय पाणी आहे तुझी, तर कसं वाटते तुला. आणि या पाठच्या ट्रॉफ्या मला कमी का वाटतं ते. मी घरात यायचो तेव्हा हे सगळं टेबल बिबल भरलेला असायचा, वरती सगळं असायचं. आता कमी केलेत काय. आता नवीन ऍड करायचे आहेत काय. चालेल कसं वाटते मग तुला आज. आनंद होते भरपूर. चालेल मग आता चला जाऊया आपण. थोडे वेळातच आता निघणार आहोत. आता पाऊस जसं थांबल तसं आपण निघू. ओके सर ओके. आपली पाहुणी मंडळी आलेली आहे. फक्त पाऊस गेला का आपण लगेच जाणार आहोत. त्यात मुलं आपण थांबलोय. आणि हा बघा आकाश काय बी नाही करत. तो एकदम भारी आहे. आता त्याच्या हातात बाटली का दिली माहिती मी, कारण तो गॉगल घेते माझा. आता सगळी जण आता निघलेली आहे. थोडीशी जरा रील साठी मेहनत करतो आम्ही सगळी जण. बाकी सगळी आता निघलेली आहे. पाऊस तर आहे पण आता सगळी निघलेली आहे. जास्तच टाइम झाला आपल्याला म्हणून आता चालू आहे डायरेक्ट गावामध्ये जिथं वहिनींचा घर आहे तिकडंच सगळी निघलेली आहेत. या साईडला बघू शकता. चला मग आता जाऊया तिकडच. चल मम्मी. चला आम्ही आता निघालेलो आहोत सगळी जण इथं मस्तपैकी पावसामध्ये. हा मामा पावसात चाललो. पाऊस पडलाय भरपूर. हा बघा छत्री खेचते, मगाशी गॉगल खेचत होता. चला आता सगळी जण निघलोय. पाऊस पडते म्हणून छत्र्या घेऊन चाललोय. जायचं ना रे आकाश.
जायचा ठीक आहे. हे बघा सगळ्यात पहिलं आता आपण आलोय जरीमध्ये आईच्या देवळामध्ये दर्शन करण्यासाठी. बोला जरीमध्ये माते की. त्यानंतर जरीमरीच्या देवळानंतर आपण आलो कुलदेवतांकडे पाया पडायला. तर आता आपण आलोय मामीच्या घरी आणि सगळी आपली पाहुणी मंडळी आहेत ते आलेले आहेत या साईडला. आणि आता सध्या वटी भरण्याचं कार्य आहे तो सुरू आहे. पूर्ण घर बघा भरलाय मस्त. सगळी जण आहे तिथं. कोमलला बोलली कोमल की पण कोमलला बोलली सांगत करून सांगायची. माझी ना ओळख केलीस. अरे बाचा आतमध्ये जरा जास्तच पब्लिक होती म्हणून बाहेर विचारते आता तुम्हाला दोघांना पण. मी मगाशी सुरुवात केली ना व्हिडिओची. आता मी कुठं पण जाते पटकन तर मी बोलते दादा आणि वहिनी. तसं मी हिला बोललो वहिनी. माझा मामा आहे जीवित मामा आणि ही मामी. तर आता दोघांचा चाय पाणी झालेला आहे. कसं वाटते मग दोघांना पण? भरपूर आनंद होत आहे. आणि काय अरेंज आहे का आपला लव आहे? आमचा लव्ह मॅरेज. लव किती वर्षाचा आहे? 8 वर्षाचा. 8 वर्षाचा. बापरे बरंच आहे. चालेल. कसं वाटते मामी तुला? मामी लाजते यार. एक नंबर वाटते. तुला मामा? छान वाटते. चालेल. तुमच्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. मुलाच्याकडून आणि मुलीच्याकडून आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि हा सोहळा मोठा उत्सवाने साजरा करा.
सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांना थँक्यू म्हणतो. धन्यवाद. आणि जुईत आणि याला तुझ्या काय त्यांचं अभिनंदन. जुईत इकडे तुमच्या पुढील विवाहाच्या वाटचालीला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि चिरंजीवी व्हावा, सुखी राहावे. सुखी राहा. चला, अभिनंदन पूर्ण. तुझाही बाई अभिनंदन. चांगली निवड केली. चला, हा व्लॉग इथपर्यंतच होता. छोटासाच होता व्लॉग. मध्ये सामान राहिल्याच्या पाय मी गेलेलो घरी सामान आणायला. त्याच्यामुळं ते घेताना आला, डायरेक्ट ओटी भरताना मी आलतो. त्याच्यानंतरचा बाकीचा जो का होता ते दाखवला मी तुम्हाला. बाकी छोटासा व्लॉग होता. कसा वाटला तुम्हाला यो व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि चला, भेटूया असेच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. आणि मला वाटतं आता नंतर 3-4 दिवस चांगले व्लॉग येणार आहेत. मस्त आम्ही चाललो आहे, कुठंतरी चाललो आहे, पण येणार भारी आहेत. नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला बघायला भेटतीनच. चला, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.